जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 6. छान शब्द आहे भावदर्शन. भावदर्शन याचा अर्थच असा आहे की परमपूज्य श्री ज्ञानेश्वर महाराज आणि म्हणूनच पर्यायाने भगवान गोपाल श्रीकृष्ण यांना आपल्याला काय नक्की सांगायचं आहे ते जे बोललेले आहेत ते आपल्यासमोर ग्रंथरूपाने उपलब्ध आहेच, पण ते आपल्यासारख्या स्थूल बुद्धीच्या लोकांना कळत नाही. म्हणून परमपूज्य खंदारकर महाराज आहेत, परमपूज्य डॉक्टर काका आहेत, त्यांच्यासारखे जे संत आहेत त्यांना ज्ञानेश्वरी उपलब्ध असताना सुद्धा भावदर्शन लिहावं लागतं. कारण भगवंतांना काय म्हणायचं आहे हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात आहे, आणि ज्ञानेश्वर महाराजांना काय म्हणायचं आहे हे परमपूज्य खंदारकर महाराज, परमपूज्य काका, परमपूज्य मंदाताई यांसारखे संत आपल्या सद्भाग्याने आजही ज्यांचा सहवास आपल्याला लाभतो आहे ते आपल्याला सांगतात. भावदर्शन फार सुंदर शब्द आहे की मनोगत काय म्हणायचं, काय शब्द कळले, वाच्यार्थ कळला, पण लक्षार्थ कळतो आहे का, त्याच्यासाठी भावदर्शन. आणि असंच साधारण हाच विचार माऊलींनी आपल्याला या अध्यायाच्या सुरुवातीच्या ओव्यांमध्ये मांडला, जो आपण मागच्या वेळेला त्याचा विचार करून पूर्ण केला. की अंतर्मुखपणा जर येईल तरच माझ्या ग्रंथाचा उपयोग होईल, नाहीतर मुक्याने सांगावे आणि बहिऱ्याने ऐकावे, असं माऊली म्हणाले. अंतर्मुखता जर नसेल आणि मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असेल तर ते कसं होणार आहे? मुक्याने बोलावं आणि बहिऱ्याने ऐकावं, थोडक्यात किंमत शून्य असा त्याचा अर्थ आहे. किंवा प्रकृतीनिष्ठ किंवा देहनिष्ठ अशी जी लोक आहेत त्यांना हा ग्रंथ समजणार नाही, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणते. आणि मला तसं वाटतं की मला ग्रंथ समजतोय किंवा समजला, आणि असं असून सुद्धा माझे देहाचे लाड काही मी थांबवत नाहीये, कारण माझं देह सत्यत्व भ्रांती अजून गेलेलीच नाहीये. हा देह सत्यच आहे असा ठाम निश्चय माझा आहे. त्यामुळे त्याला कुरवाळणं, त्याला सजवणं, त्याला मिरवणं, आणि काय म्हणूया, ही प्रकृती म्हणजे हे जग सुद्धा सत्य आहे. पण हे जग सत्य नाही असं आपण अनेक वेळा ऐकलं असतं, असं मला वाटतं, मला वाटतंय. पण असं नसतं, कारण सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत या घडामध्ये ज्या अनेक घडामोडी घडत असतात, छान आहे, या जगामध्ये अनेक घडामोडी घडत असतात, त्यांचा माझ्या चित्तावरती इतका भयंकर परिणाम होतो, इतका भयंकर परिणाम होतो, माझी प्रतिक्रिया इतकी तीव्र असते त्या घटनांना. कोणी काही बोललं, काही झालं, आणि असं सगळं माझं चित्त गढूळ झालेलं असतं दिवसभराच्या घटनेनी, आणि मी ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला बसतो संध्याकाळी, आणि मीच स्वतःला असं प्रशस्तीपत्रक देऊन टाकतो की हा ज्ञानेश्वरी मला कळते, हे प्रश्नच नाही. म्हणजे मला ज्ञानेश्वरी कळतेच, कळते पण नाही, कळतेच. म्हणजे त्याच्यामागे एक असं एक अनुस्यूत भाव असतो की मी काही इतका बावळट नाही आहे, तो फार हुशार, आणि अर्थ दिलेला आहे. ठीक आहे, त्या काळचं मराठी नसेल कळत, अर्थ दिलेला आहे, असं ज्याला वाटत असेल, असं सगळं आपलं अंतःकरण, अंतर्भ्रष्ट ज्याला म्हणतात, समर्थांचा शब्द, अंतर्भ्रष्ट मी असताना मला जर वाटत असेल मला ज्ञानेश्वरी समजते आहे, तर माझी बुद्धी कुठेतरी तपासून
मला पाहावी लागेल, असं 29 क्रमांकाची ओवी मला सुचवते. कारण ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात, ज्यांनी स्वतः हा ग्रंथ लिहिला, की जर तू देहनिष्ठ असशील, जर तू प्रकृतिनिष्ठ असशील, त्याला आपण मागच्याला छान शब्द बघितले होते. दृश्य क्रीड परमपूज्य काकांचा शब्द आहे. क्रीडा करणे, रमणे असा त्याचा अर्थ आहे. जो बाह्य जगामध्येच अजून रमतो आहे, ज्याची स्वाभाविक धाव अजून बाहेरच आहे, तो दृश्य क्रीड, साध्या भाषेमध्ये तो प्रकृतिनिष्ठ. आणि असं असून मी ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला होतो. बसू नये का, असं अजिबात नाही आहे. जरूर बसावं, अभ्यास करावा, कारण त्या अभ्यासाच्या माध्यमातून का होईना हळूहळू हळूहळू मी दृश्य क्रीडकडून आत्मक्रीडकडे माझा प्रवास होतो. पण एक गोष्ट मात्र निश्चित, जोपर्यंत मी दृश्य क्रीडता माझी संपत नाही, तोपर्यंत मला ज्ञानेश्वरीचा उपयोग नाही. समजत नाही याचा अर्थ उपयोग नाही. म्हणजेच मला शब्दार्थ कळेल, पण मला वाच्यार्थ कधीच कळणार नाही. आणि मागच्याला आपण ओवी क्रमांक 30 ते 38 असा विचार केला होता. असा ज्ञानेश्वरीचा जो अधिकारी आहे, त्याचं अतिशय उत्कृष्ट वर्णन केल्यानंतर सद्गुरूंच्या कृपेनी श्री निवृत्ती कृपादीप उजियेडे असं म्हणून ज्ञानेश्वर माऊली 36 क्रमांकाची जी ओवी आहे त्याच्यामध्ये इतक्या आत्मविश्वासाने बोलतात आहे श्रोत्यांशी, की म्हणतात आहे, तेणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परी भोगविन इंद्रियांकर. काय बोलावं माऊली. अतिंद्रिय आहे, मान्य आहे. निर्गुण आहे, मान्य आहे. निराकार आहे, मान्य आहे. सद्घन चिद्घन आनंदघन आहे, मान्य आहे. स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे, मान्य आहे. निर्मलम आहे, निष्कलम आहे, शांत आहे, सगळं मान्य आहे. थोडक्यात इंद्रियातीत आहे, अतिंद्रिय आहे, तरीही मी ते इंद्रियांकरवी भोगवीन असं माऊली म्हणते. पण कोणासाठी, महत्वाचा मुद्दा तो आहे. कोणासाठी, हे कोणाला शक्य होईल, हे कोणासाठी मी बोलतोय असं माऊली म्हणते. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी इतका सुंदर क्रम मांडला. अगदी आठवत असेल तर अध्यायाच्या सुरुवातीला भगवद्गीतेत नसलेला संजय आणि धृतराष्ट्राचा संवाद सुद्धा आणला. कारण धृतराष्ट्राच्या निमित्ताने आपल्याला ज्ञानेश्वरीचा अधिकारी, या ग्रंथाचा अधिकारी, अनुबंध चतुष्टयातला एक अत्यंत महत्वाचा विषय ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी मांडलाय, इथेही मांडलेला आहे. पण इथे याचा संदर्भ आपल्याला असा लावून घ्यायचा आहे, की असा जो अधिकारी असतो, जो प्रकृतिनिष्ठ नसतो, देहनिष्ठ नसतो, आपण आत्ताच्या सुरुवातीला सगळं बोलतो, त्याला काय मिळेल माझ्या ज्ञानेश्वरीमधून, हे आता महाराज सांगतात आहेत. आणि मग म्हणतात आहे की अतिंद्रिय परी भोगविन इंद्रियात करवी. थोडासा अर्थवाद आहे त्याच्यात, नक्कीच आहे. पण शेवटी काय आहे, ज्ञान होतंय ते आपल्याला महाराज, समजा ज्ञानेश्वर महाराज बोलतायत किंवा आता हा ग्रंथ आपल्यासमोर आहे, म्हणजे कुठल्या तरी इंद्रियांच्या माध्यमातूनच आपण ते ज्ञान ग्रहण करतोय ना. बरोबर आहे. आपल्याला जे शब्द कळतात आहेत, एक तर वाचून कळतात आहे किंवा ऐकून कळतात आहे, म्हणजे इंद्रियांच्या माध्यमातून कळतात आहे. पण जसं मागच्या वेळेला ती ओवी येऊन गेली, की शब्दाचे वालिफ फेडीचे, असं जे म्हटलेलं आहे माऊलींनी, किंवा आपण दासबोधातली एक ओवी पाहिली होती, की फोडूनी शब्दाचे अंतर, दाखवी वस्तू निजसार, तेची गुरु माहेरा नाथांचे. मुद्दा हा आहे की हे जे शब्द माझ्या एक तर कानावर पडतात आहे किंवा माझ्या डोळ्याने मी वाचतोय आणि त्याचा अर्थ मला कळतोय, त्या शब्दाच्या वाच्यार्थाला जाऊन झोंबण्या इतकं माझं अंतःकरण जर तयार असेल, आलं लक्षात? आपण काय विचार करतोय, अधिकाऱ्याचा विचार करतोय. साधन चतुष्टय संपन्न असं जर माझं अंतःकरण झालेलं असेल, तर माझ्यासाठी ही ओवी आहे, अतिंद्रिय परी भोगविन इंद्रियांकरवी. कारण इंद्रियांच्या माध्यमातून ते ज्ञान माझ्या अंतःकरणापर्यंत पोहोचणार आहे, आणि अंतःकरण आता इतकं शुद्ध झालेलं आहे की त्याचा अडथळाच नाही आहे. आता थेट त्या अर्थाला जाऊन मी झोंबू शकतोय. आणि असं का शक्य आहे, दोन्ही बाजूने बरं का ते उभयता आहे. छान एक बोलण्याच्या ओघामध्ये हे येऊन गेलं. खरं मी असे ठरवून बसलो नव्हतं इथे बोलण्यासाठी, पण असं छान हे उभयता दोन्ही बाजूनी जर शक्य झालं, म्हणजे कसं, समोरचा सुद्धा साधन चतुष्टय संपन्न अधिकारी समोर बसलेला आहे. सांगणारे कोण आहे,
प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज आहेत. ते म्हणतात आहे, श्री निवृत्ती कृपादीप उजेडामध्ये मी सांगतोय, म्हणजे त्यांच्या कृपेने बोलतोय. आणि सगळ्यात महत्वाचं, कोणाचं बोलणं मी तुम्हाला सांगतोय? ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर, हे 6 गुण ज्याच्याजवळ आहे, ज्याला संस्कृतामध्ये भग असं म्हणतात, मागच्याला आपण शिकलो होतो. फार सुंदर वर्णन आहे. पुन्हा एकदा पटकन वाचतो, कारण लक्षात राहावं आपल्या, की त्रैलोक्यात विस्तारलेले आणि कालमर्यादा रहित निष्कलंक असं यश ज्याचं आहे. त्रैलोक्यात विस्तारलेले, या जगाची निर्मिती केलेली आहे केवळ एका संकल्पाने, एकोहम बहुस्याम, मागच्या वेळेला आपण तो सगळा विचार केला होता. इतकं यश ज्याचं, की ज्याच्या यशाला मर्यादाच नाही आहे. एका संकल्पाने एवढं यश ज्याला येतं, तो काय असला पाहिजे आपण कल्पना करू शकतो. कधीही वियुक्त न होणारी लक्ष्मी, औदार्य, औदार्य किती, त्याचाही आपण मागच्या खूप विचार केला होता. पात्रतेचा विचार नसलेले अमर्याद स्वातंत्र्याने औदार्य. येणार आहे पुढे यमनियमांमध्ये त्याचं वर्णन येणार आहे. औदार्य म्हणजे दान करताना कसं करावं, थोडक्यामध्ये. सर्व विषयांचे सामान्य विशेष रूपाने सर्व काळ व अप्रतिहत ज्ञान, आपण त्याला मागच्याला सर्वज्ञ आणि सर्ववित असे 2 शब्द शिकलो होतो. असं ज्ञान ज्याला आहे, कारण प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात, जीव, मनुष्य पण नाही, जीव, प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात तोच वसलेला आहे. चराचरामध्ये तो आहे. म्हणजे काय, चर आणि अचर हे दोन्ही त्यांनी व्यापलेले आहेत. तो नाही रिता ठावया राघवे विण नाही. आणि असं असून सुद्धा इह पर, म्हणजे या लोकातील आणि या लोकांच्या पलीकडचं अलीकडचं सगळ्या भोगांविषयी वैराग्य, आणि अखिल विश्वावर अकुंठित असलेली त्याचे सत्ता आहे, त्याचं ऐश्वर, असे 6 गुण ज्याच्याजवळ आहे, या गुणांनी जो मंडित आहे, असे भगवान आपल्याशी बोलतात आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण उवाच नाही, भगवान उवाच आहे सगळीकडे. आणि असा जो भगवंत, म्हणून पुढच्या वेळी माऊली म्हणतात की म्हणून तो भगवंत, असा जो भगवंत आहे, ते जे बोलतात आहेत, ते ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या सद्गुरूंच्या कृपेने सांगतात आहेत. आणि समोर कोण बसलाय? पुन्हा साधन चतुष्टय संपन्न साधक बसलाय, की ज्याचं अंतःकरण हळुवार झालेलं आहे, म्हणजे काय, अंतर्मुख झालेलं आहे. असं झाल्यानंतर अतिंद्रियपरी भोगविन इंद्रियांकरवी व्हायला किती वेळ लागेल, हा आपला मुख्य विषय सुरू होता. आणि इथपर्यंत आपण येऊन थांबलो होतो मागच्याला आपण पुढचा पहिला श्लोकही घेतला होता. त्याच्याकडे वळूया. श्री भगवान वाच यांनी या अध्यायाची सुरुवात आहे. अनाश्रितः कर्मफलम कार्यम कर्म करोति हा स संन्यासीच योगीच न निरग्निर्त चाक्रिया. भगवान म्हणतात आहे की जो कर्मफलाचा आश्रय न करता, फलाची इच्छा न करता कर्तव्य कर्म करतो, तो संन्यासी आणि तोच योगी आहे. पण अग्निसाध्य श्रौत कर्मांचा आणि स्मार्त कर्माचा त्याग करणारा कोणताही साधक संन्यासी होत नाही आणि योगीही होत नाही. काय याचं महात्म्य सांगावं तेवढं कमी आहे, कारण आपल्यापैकी बसलेले थोडंसं धाडसाने विधान करतो. बहुतांश लोक त्यांच्यासाठी जे महत्वाचं तत्वज्ञान या टप्प्यामध्ये आहे साधनेच्या, ते आपल्यासमोर आहे. म्हणून म्हटल्याचं महात्म्य सांगावं तेवढं कमी आहे. का? कारण आपण पुढे पाहणार आहोत, या अध्यायामध्ये ज्या 3 योगांचं वर्णन आलेलं आहे, त्या योगावर जर आरूढ व्हायचं असेल मला, आणि अर्थात ती इच्छा आपल्या सगळ्यांना आहे, म्हणून आपण आपले अत्यंत महत्वाचे व्याप सोडून शुक्रवार किंवा भारतातला शनिवार यावेळेला आपण ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला उपस्थित आहात. त्याचा अर्थ हे गृहीतच धरलेला आहे की ध्यानयोगावर आरूढ होण्याची इच्छा असलेले आपण सगळेजण. किती छान आहे पहा, ध्यानयोगावर आरूढ होण्याची इच्छा आहे म्हणून इथे जमलेलो आहोत.
आणि आरूढ होणं अजून जमलेलं नाही म्हणूनही इथे जमलेलो आहोत. गंमत आहे, दोन्ही बाजूंनी जरी विचार केला, कारण जर आरूढ असू तर इथे येण्याची गरज नाही, आणि आरूढ होण्याची इच्छा नसती तर इथे आलोच नसतो. म्हणून मी म्हणतो की तत्वज्ञान अत्यंत महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठी, आणि फार मार्मिक गोष्ट भगवान आपल्याला सांगतात आहेत. आणि कधी कधी असं मला वाटतं की ह्याचं विवेचन हवं तितकं होत नाही परमार्थ प्रांतामध्ये. याचं कारण एक असावं असा एक माझा अंदाज आहे, चुकीचा असेल पण माझा विचार मांडतोय तुमच्या सगळ्यांसमोर, की बहुतांश वेळेला परमार्थाचा जो अभ्यास केला जातो, विचार मांडला जातो, तो शास्त्रीय ग्रंथांना धरून मांडला जातो. उदाहरणार्थ पंचदशी आहे, विचारसागर रहस्य आहे, अमृतानुभव आहेत, अनेक ग्रंथ आहेत बाकीचे. आता खरं सांगायचं झालं ना, या ग्रंथाचा अधिकारी जो आहे तोच साधन चतुष्टय संपन्न आहे. म्हणजे काय, की तो तसा अधिकारी आहे हे गृहीत धरूनच त्या ग्रंथातलं तत्वज्ञान आहे. त्यामुळे तिथे तो अधिकार संपन्न होण्यासाठी फारसा वाव किंवा त्याच्याबद्दलचं प्रतिपादन, त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण फारसं आलेलं नाही. अनुषंगिक प्रासंगिक येतं. म्हणून असं असावं असं मला वाटतं, की खरं परमार्थ प्रांतामध्ये बहुतांश लोक जर या टप्प्यात असतील तर खरं याचं जास्त प्रतिपादन व्हायला पाहिजे. कारण नाहीतर ती पायावीण भिंत तातडीची होते. कुठेतरी असं वाटायला लागतं, परमपूज्य काका नेहमी सांगतात की पंचदशीचा अभ्यास केला, विचारसागर, विवेक सिंधू, मोठमोठाली नाव आहेत, की कुठेतरी मनामध्ये असं वाटायला लागतं माझी पंचदशीवरती कमांड आहे. काय शब्द आहेत, काय वाक्यात, माझी पंचदशीवरती कमांड आहे, माझी ज्ञानेश्वरीवरती मास्टरी आहे. किती गडबड होऊन जाते, कारण पंचदशीची माझ्यावर कमांड असावी, ज्ञानेश्वर महाराजांची माझ्यावरती मास्टरी असावी, म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे माझं आयुष्य सुरू असावं. किती गल्लत होते. कारण काय होतं की तो इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज होतो, फक्त बौद्धिक कसरत. कारण पायावीण भिंत तातडीची होऊन जाते. हा माझा मुद्दा होता. असो, तर अतिशय महत्वाचं तत्वज्ञान आहे की कर्मफलाचा आश्रय न करता, आश्रय करणं, ज्याला कर्मफलाची तृष्णा असते, ज्याला कर्मफलाची जबरदस्त इच्छा असते, तृष्णा या शब्दामध्ये जबरदस्त इच्छा अनस्यूत आहे, ज्याला कर्मफलाची तृष्णा असते तो कर्मफलाचा आश्रय करतो. कारण अनाश्रित कर्मफलम अशी सुरुवात केलेली आहे. आश्रय करणं म्हणजे नक्की काय, तृष्णा, इच्छा. आणि आपल्याला ज्या ध्यान योगावरती आरूढ व्हायचं आहे, जे तत्वज्ञान आता ऐकायचं आहे, त्याचं बहिरंग साधन कर्म हे, कर्मयोग हे आहे. कर्म म्हणण्यापेक्षा कर्मयोग. का, कारण याच्यावरती, या श्लोकावरती भाष्य करताना आद्य शंकराचार्य म्हणतात आहे की कर्मयोगम अनुतिष्ठन सत्वशुद्ध्यर्थ. कर्मयोगम अनुतिष्ठन सत्वशुद्ध्यर्थ म्हणजे थोडक्यात काय आहे की अंतःकरण शुद्ध्यर्थ कर्म करणं, याला कर्मयोग असं म्हणतात. म्हणजेच पुन्हा थोडक्यात दुसऱ्या भाषेत, कर्मफलाचा आश्रय न करता जर मी माझी कर्तव्य कर्म केली तर त्यांनी मला काय होणार आहे नक्की, तरी माझं अंतःकरण शुद्ध होणार आहे आणि मी ध्यानयोगावरती आरूढ होण्याचा अधिकारी होणार. जितके वर्ष मी प्रयत्न करतो आहे, माझ्या पद्धतीने म्हणा, माझ्या समजुतीप्रमाणे म्हणा, काही जणांना सद्गुरूंचा त्यांच्या भाग्याने अनुग्रह लाभलेला आहे, काही जणांना नसेलही, काही जणांना वेगवेगळ्या सद्गुरूंचा अनुग्रह आपल्याला लाभलेला आहे, पण या ना त्या निमित्ताने, या ना त्या पद्धतीप्रमाणे आपण ध्यानयोगाचा अभ्यास करतो आहोत. पण हवं तसं यश जर मिळत नसेल तर पुन्हा आपल्याला एक पाऊल मागेच यावं लागणार आहे. कारण अधिकार नसताना एखादी गोष्ट आपण करायला गेलो तर ती साध्य होत नसते. आणि असा तो संन्यासी आहे आणि तोच योगी आहे असं भगवान आपल्याशी बोलतात. संन्यासी याचा अर्थ त्याग असा होतो, बरोबर. आपण आचार्यांनी केलेली भाष्यामधली मागच्याला व्याख्या पाहिली होती. संन्यासी म्हणजे संन्यासः परित्यागः स यस्य अस्ति स संन्यासी. त्यामुळे संन्यास म्हणजे त्याग.
त्याग तर करायचाच आहे, पण त्याग दोन प्रकारचा असू शकतो. एक कर्माचाच त्याग करणे आणि दुसरा कर्मफलाचा त्याग करणे. त्याग दोन्हीमध्ये सामान्य आहे, हे समजून घ्यायचं आपल्याला. संन्यास हा शब्द म्हणून दोन पद्धतीने सिद्ध होतो, आपण सारखं ते पाहतोय. स्वरूपतः, तत्वतः. स्वरूपतः केला कर्माचा त्याग केला, तत्वतः केला कर्मफलाचा त्याग केला. पण त्याग दोन्हीमध्ये अपेक्षित आहे, या पद्धतीच्याच पुढच्या ओव्यात आपण बघणारच आहोत. आणि योगीची व्याख्या करताना आचार्य म्हणतात आहे की योग हा चित्त समाधानम स यस्य अस्ति स योगी. आता किती सुंदर हे एक गणितीय पद्धतीने आपल्याला मांडता येतं बा. इक्वेशन ज्याला म्हणतात शुद्ध मराठीमध्ये, त्याला समीकरण असं म्हणतात. ते समीकरण आपण मांडून घेतलं काय, संन्यासी म्हणजे आपण आता अर्थ शिकलो त्याग. मग तुम्ही कर्माचा करा की कर्मफलाचा करा, त्याग अपेक्षित आहे. योगी म्हणजे काय शिकलो आपण आता, चित्ताचं समाधान ज्याचं ढळत नाही तो योगी, अशी आपण आता व्याख्या पाहिली आचार्यांनी केलेली. आणि संन्यासी म्हणजेच योगी आहे. ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, सो ए हॅज टू बी इक्वल टू सी. म्हणजे मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, याच्यातून आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की माझं चित्ताचं समाधान जर बिघडत असेल, की जे सदैव बिघडतं, त्याला एक फार सुंदर शब्द मराठीत पापड मोडणं म्हणतात, त्याला मला खूप आवडतो. पापड आपल्या सगळ्यांच्या अनुभवाचा विषय. कितीही नाजूक पद्धतीने तो उचलला तरी ताटात येईस्तोवर तसे 2 ते 4 तुकडे होतातच. हा पापड जसा पटकन मोडतो तसं माझे पापड मोडणं ही म्हण किंवा वाक्प्रचार आपल्याला माहिती असेल मराठीमध्ये. असे असंख्य वेळेला दिवसभरातून माझे पापड मोडत असतात. याचा अर्थ काय, माझं चित्त अशांत, असमाधानी, सदैव असमाधानी, या ना त्या कारणात. आणि त्याची जर गोळाबेरीज काढली ती अपेक्षाभंगानेच असतं. कारण अपेक्षा काहीतरी हवं असतं, हे असं झालं पाहिजे, त्याने तसं वागायला नको, हिने तसं बोलायला नको. मग ती ही म्हणजे कोणी पण असू शकतं, तो म्हणजे कोणी पण असू शकतो, नावं घेण्याची गरज नाही. म्हणजे थोडक्यात मी काय सांगतोय की हे जर समीकरण मांडलं तर आपल्या लक्षात येतं की माझं चित्त जर क्षुब्ध होत असेल तर याचा अर्थ असा आहे की मी फलाचा आश्रय करतो आहे, हे मला लक्षात आणून द्यायचं होतं. कारण संन्यासी म्हणजे जर योगी असेल आणि मी योगी नाही असा अनुभव मला जर असेल आणि कुठेतरी मनामध्ये मी स्वतःचे समाधान करून घेत असेल की हां ठीक आहे, कर्मसन्यास नसेल घेतला मी, पण मी कर्मफलाचा मात्र संन्यास नक्की घेतलाय, पुन्हा प्रशस्तीपत्रक आपणच आपल्याला देत असतो, तर ते तपासून घ्यावं लागतं. आणि पुढे म्हटलंय अग्निसाध्य श्रौत कर्मांचा स्मार्त कर्म. तर त्या काळच्या वर्ण व्यवस्थेप्रमाणे केलेलं हे वर्णन आहे. ते आपण मागच्या वेळेला त्याचा विचार केला होता. कारण कर्मसन्यासी जो असतो, ज्यांनी कर्म सोडून दिलेले असतात, थोडक्यात ज्यांनी संन्यास घेतलेला असतो आपल्या साध्या भाषेमध्ये, त्याच्या सापेक्षतेने, त्याच्या दृष्टीने मांडणी सुरू आहे. कारण आपल्याला कल्पना असेलच की संन्याशाला यज्ञोपवीत घालता येत नाही, त्याला शिखा ठेवता येत नाही, त्याला पत्नी नसते, एवढं तर नक्कीच आपल्याला माहिती आहे, म्हणून आपण त्याला संन्यासी म्हणतो. मुद्दा असा आहे की अग्निकर्म, जी अग्निकर्म आहे, ज्याला श्रौत कर्म म्हटलं गेलेलं आहे, ज्याला वेदांमध्ये कर्मांचा जो विधी सांगितला गेलेला आहे कर्मकांडामध्ये, म्हणून ज्याला इथे जे अग्निसाध्य कर्म म्हटलं, न निरग्निर्न चाक्रिया, म्हणजे निरग्निही न च अक्रिया, म्हणजे केवळ ही अग्निसाध्य कर्म सोडली. आता मी जे सगळं वर्णन केलं, संन्यासाला जे करावं लागतं त्याला हे करता येत नाही, म्हणजे त्याने कर्म सोडली म्हणजे संन्यास घेतला. किंवा स्मार्त कर्म, अग्नीचा संबंध नसलेली कर्म, त्याच्यामध्ये तप आलं, दान आलं, ही कर्म सुद्धा ज्यांनी सोडली, केवळ ही कर्म सोडली म्हणून तो संन्यासी होत नाही आणि तो योगीही होत नाही. हे आपल्याला भगवंतांना आपल्या मनावरती आणि अर्जुनाच्या मनावरती ठसवून द्यायचं आहे. ऐके योगी आणि संन्यासी जन हे एकची सिनाने झणी मानी, येरवी विचारी जती जव दोन्ही तव एकची. ते माऊली आता भाष्य, तर भगवंतांना नेमका काय अपेक्षित आहे ते माऊली आपल्याला सांगतात आहे. मी हे सगळं वर्णन याच्यासाठी केलं, श्रौत आणि स्मार्त कर्माचं, हे त्या काळच्या पद्धतीप्रमाणे केलेली मांडणी आहे. आपण मागच्या वेळेला
शिवपराध क्षमापण स्तोत्रातलाही तो एक श्लोक पाहिला होता की नो शक्य स्मार्त कर्म प्रतिपदगन प्रत्यवाया कुलाख्यम श्रोते वार्ता कथम मे द्विजकुलुते ब्रह्ममार्गे सुसारे नास्था धर्मे विचार श्रवण नन्यो किम निदिध्यासितव्यम क्षंतव्यो मे अपराध शिव शिव श्री महादेव शंभो. त्याही श्लोकामध्ये, त्याही स्तोत्रामध्ये आचार्य हीच भूमिका मांडतात. नो शक्यम स्मारक कर्म प्रतिपद गहन प्रत्यवाया कुलाख्यम, यातलं मी काहीच केलं नाही. श्रोते वार्ता कथम, मी स्मार्तच नाही केली तर श्रोताचा प्रश्नच नाही. नास्था धर्मे विचार, धर्माबद्दल आस्था नाही. हे सगळं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. मुद्दा एवढाच होता की त्या काळची मांडणी झालेली आहे. आपल्याला आत्ता या काळामध्ये संतांनी केलेल्या मांडणीप्रमाणे आपल्याला विहित माझं जे विहित कर्म आहे म्हणजेच कर्तव्य आहे. कारण आज परमपूज्य काकांचं म्हणणंच मी तुम्हाला सांगतोय की आज वर्णाश्रमाप्रमाणे कर्म ही कल्पनाच कालबाह्य झालेली आहे. कोणीही ते करत नाही. आता हे योग्य आहे का अयोग्य आहे हा चर्चेचा विषयच नाही. हे असं कसं झालं हो, या जगाचं काय होणार हो, असं करून हो हो करून रडायचं नाही असं काका सांगतात. हे स्वीकारायचं, हे वास्तव आहे, हे असं झालेलं आहे. परमपूज्य काका स्वतःचं उदाहरण घेऊन खूप छान समजावून सांगतात. कोणी ऐकलं नसेल तर पटकन सांगतो आणि पुढे जातो. 2-3 उदाहरणं. काका म्हणतात मी डॉक्टर आहे. जेव्हा मी त्या पेशंटचं पोट फाडतो, ऑपरेशनसाठी कापावं लागतं ना, तेव्हा मी कोण असतो? मी आता वर्णाच्या भाषेत बोलतोय. जेव्हा त्या पेशंटकडून मी पैसे घेतो, ड्रॉवरमध्ये ठेवतो, तेव्हा मी कोण असतो? मी नावं घेत नाही. तुम्ही कल्पना करू शकता कुठल्या वर्णाचं वर्णन सुरू आहे. जेव्हा गल्लीमध्ये भांडण होतं, जेव्हा दार खिडक्या बंद करून मी घरात बसतो, तेव्हा मी कोण असतो? आणि हॉटेलमध्ये जेवायला जातो तेव्हा ते मी ऑर्डर करतो. ते म्हणजे ते जे इतर कोणी असताना मी खात नाही, नाहीतर कोणी येणार नाही ज्ञानेश्वरी ऐकायला, ते मी ऑर्डर करतो. तेव्हा मी कोण असतो? म्हणजे एकाच दिवसात माणूस सरड्याप्रमाणे, सरडा जसा रंग बदलतो तसा मी वर्ण बदलतो. सांगण्याचा उद्देश सुरू आहे की त्या काळच्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे किंवा वर्णाश्रम विहित कर्म आज कोणी करत नाही, हा मुद्दा आहे. आणि त्याचं पुष्कळ वर्णन आपण ब्रह्मसूत्राच्या प्रस्तावनेत सुद्धा परमपूज्य काकांनी म्हटलं होतं, ते वाचलं होतं की इथे जे साधन चतुष्टय संपन्न हा जो शब्द मी सारखा वापरतो आहे त्यालाच ब्राह्मणत्व असं म्हणतात. त्यामुळे ब्राह्मण नाही, ब्राह्मणत्व. त्यामुळे आडनावाचे ब्राह्मण नाही, वर्तनाचे ब्राह्मण. जे ब्राह्मणत्व टिकवतात आहे ते ब्राह्मण. मग आडनाव काहीही असेल, जन्माने काही असेल, ही भूमिका आपल्याला स्वीकारून पुढे जायचं आहे. आणि अर्थ दिलाय की अर्जुना, एक एरवी विचार करून पाहिले असता या जगात योगी आणि संन्यासी हे एकच आहे. हे वेगळे आहेत असे मानू नकोस. जेव्हा या दोघांना मिळणाऱ्या फलाचा विचार केला जातो तेव्हा फल एक असल्यामुळे ते एकच आहेत असे सिद्ध होते. तसा एक अतिशय सुंदर तर्क आपल्यासमोर माऊलींनी मांडलेला आहे की ठीक आहे, एखाद 2 गोष्टी दिसायला वरवर पाहता वेगळ्या दिसत असतील, पण फलतः ते एकच आहे. म्हणजे अंतिम फल ते एकच देणार आहे. मग या दृष्टीने त्या एकच मानल्या तरी हरकत काहीच नाही. थोडाफार फरक असणारच आहे, मार्गांचा फरक ज्याला म्हणतात. इथपर्यंत माऊली पुढे म्हणतात आहे 40 क्रमांकाच्या ओळीत की सांडिजे दुजया नामाचा आभासू तरी योग तोची संन्यासू पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोही माझी. की संन्यास आणि योग या 2 नावांचा भ्रम टाकून दिला तर योग तोच संन्यास आणि संन्यास तोच योग आहे. म्हणजे काय? इथपर्यंत माऊली म्हणते आहे की भेद कशाचा आहे तर फक्त नामाचा भेद आहे. याला तुम्ही योग म्हणता, त्याला तुम्ही संन्यास म्हणता. आणि मी मगाशीच म्हणजे मागच्या वेळेला सांगितलं होतं आणि पुढच्या ओळीत आपल्यासमोर ते येणारच आहे की इथे संन्यासाच्या मागे पण कर्म लावायचं आणि योगाच्या मागेही कर्मशब्द लावायचा. एकदम छान कळतं. कर्मसन्यास आणि कर्मयोग नावाचा फरक आहे. जो कर्मसन्यास तोच योग. कारण तत्वतः पाहिले तर कर्मयोगी आणि कर्मसन्यासी हे दोघे ज्ञान झाल्यानंतर ब्रह्म होत असल्यामुळे त्या अखंड ब्रह्मस्वरूपात भेदाला अवकाश नाहीये. म्हणून याही भेदाला अवकाश नाही. त्याच्यामध्ये फार महत्वाचं वाक्य आहे
ज्ञान झाल्यानंतर ब्रह्म होत असल्यामुळे. एक दृष्टांत पाहू आपण डोक्यात आला ही कल्पना समजून घेण्यासाठी. समजा एक परीक्षा आहे. आता सध्या भारतामध्ये तरी निदान UPSC MPSC परीक्षा फार जास्त आहेत. त्याचं उदाहरण घेऊया आपण, ताजं उदाहरण. परीक्षेचं केंद्र आहे समजा. त्या परीक्षा केंद्रावरती अनेक विद्यार्थी येतात, कुठून कुठून येतात परीक्षा देण्यासाठी, बरोबर. आता समजा एखादा विद्यार्थी 10 किलोमीटरवरून पायी चालत आला. कल्पना करा, साहजिकच आहे, अत्यंत कष्ट आहे 10 किलोमीटर पायी चालणं, तेही परीक्षेसाठी सोपं काम नाही आहे. कुठून आला माहीत नाही, रस्ता होता माहीत नाही, खाच खळगे जंगलातून आला असेल, कपड्यांना काही लागलं असेल, काटे बोचले असतील, काय जे काय व्हायचं असेल ते झालं असेल, आला परीक्षा केंद्रावर. दुसरा एक जण होता, थोडी पुण्य होती, बाप श्रीमंत होता, कारमध्ये बसून आला. तिसरा होता, फारच पुण्य होती, अंबानीचं पोरगं होतं, हेलिकॉप्टरनीच डायरेक्ट परीक्षा केंद्रावरती, खास हेलिपॅड बांधलं होतं त्याच्यासाठी, लँड झाला तो. आता हे नका की त्याला UPSCची परीक्षा द्यायची गरज काय, तो एक हे असतो, काय म्हणे त्याला, एकदेशी असतो दृष्टांत. आला तिथे परीक्षा द्यायला. माझा मुद्दा हा सुरू होता की हे तिघ जण 3 वेगवेगळ्या पद्धतीने आलेले आहेत, पण आले शेवटी एकाच परीक्षा केंद्रावरती आहेत, बरोबर. एखादा असेल खूप कष्ट करून आणि अत्यंत निश्चयी स्वभावाचा, जो पहिला 10 किलोमीटर चालत आलेला जो आहे, योगमार्गाचं प्रतीक मानू शकतो. मुद्दा हा आहे की तुम्ही कसे आले, परीक्षेला तुम्ही एकदा बसले की त्या परीक्षेचं प्रश्नपत्रिका ती सोडवताना जो पायी चालत आलेला आहे त्याला 10 गुण जास्त मिळतात का? तर हा पायी आला होता बरं का, हा कारमधून आला होता, त्याला 10 कमी करायचे गुण नाही. मुद्दा याच्यासाठी, हा दृष्टांत याच्यासाठी दिला मी की तुम्ही, एक वेळ अशी येते की तुम्ही तिथे कसे पोचलात याला फारसं महत्व उरत नाही. म्हणून कर्मयोगी आणि कर्मसन्यासी, फल काय मिळणार आहे, एकच मिळणार आहे. पण हा दृष्टांत इतका छान चपखल इथे बसतो. कशासाठी, काय वाक्य इथे, ज्ञान झाल्यानंतर ब्रह्म होतं. परीक्षा सगळ्यांना सारखीच उत्तीर्ण व्हावी लागते, त्याला ज्ञान होणं असं म्हणतात. त्यामुळे हे विसरायचं नाहीये, तो टप्पा सगळ्यांना सारखाच पार करावा लागतो. नाही तर कुठेतरी मनामध्ये असं कुठेतरी बसू शकतं, फार अभ्यास करणारे लोक असतील तर, ओ अच्छा, म्हणजे कर्मानी मोक्ष सिद्ध होतो. नाही, याच्यासाठी इतकं प्रतिपादन केलं. खूप अभ्यास करणारे असले की मग असं कुठेतरी मनामध्ये चुकीचा विचार येऊ शकतो, तर तसं नाही आहे. ते कर्मातूनच मोक्ष आहे, कर्मानी मोक्ष नाही आहे. फरक आहे 2 वाक्यांमध्ये. आणि म्हणून हे परीक्षा केंद्राचं उदाहरण खूप छान आहे की परीक्षा शेवटी पास व्हावीच लागते. तुम्ही तिथे कसे आलात हे गौण आहे. आणि एकदा ती परीक्षा पास झाली की मग तुम्ही काय, जे काही IAS IPS जे काही तुम्हाला व्हायचं आहे ते तुम्ही झाले की त्याच्यात भेदाला कुठे वावच नाही. कोणी विचारत नाही तुम्ही गाडीने आला होतात का पायी आला होतात. त्याप्रमाणे जैसे नामाचीनी अनारिसेपणे, नामाचा फरक आहे फक्त. एका पुरुषा ते बोला म्हणे का दोही मार्गी जाणे एकची ठाया. माऊली दृष्टांत देत आहेत की जसे एकाच पुरुषाला काका किंवा मामा अशा नावाच्या भेदाने बोलावणे केले जाते. पुरुष तोच असतो, कोणी त्याला काका म्हणतं, कोणी त्याला मामा म्हणतं. किंवा काही ठिकाणी मार्ग 2 असतात, पण दोन्ही मार्गांनी एकाच स्थानाला जसे जाणे होते. नातरी एकची उदक सहजे, परी सिनाना घटी भरीजे, तैसे भिन्नत्व जाणीजे योग संन्यासांचे. किंवा स्वभावता एकच पाणी, परंतु भिन्न भिन्न घटात जसे भरावे तसे योग संन्यासात वरील 3 उपमानांप्रमाणे नामाच्या भेदामुळे, साधन मार्गाच्या भेदामुळे व साधकाच्या देहादी उपाधी भेदामुळे भिन्नत्व आहे. थोडंसं कठीण करून सांगितलंय, सोपी गोष्ट. उपमान, उपमान म्हणजे आपल्याला माहिती आहे, उपमेय, उपमान, उपमा. उपमेय ज्याच्यासाठी उपमा द्यायची ते, उपमान ज्याची उपमा द्यायची ती, आणि उपमा. त्यामुळे हे जे घटातलं पाणी तेच आहे, पण 3 घट आहेत समजा, किंवा 2 घट आहेत, त्या घटांमध्ये पाणी विभागलं समजा. तर कसं, समजा एक माठ आहे आणि दुसरं एक बोळकं आहे, तर बोळकं छोटं असतं, माठ मोठं असतं. आपल्याला असं वाटतं की पाणी भिन्न झालं. आपण बोलताना बोलतो सुद्धा नकळत, तर ते माठातलं पाणी, अरे ते याच्यातलं पाणी तेच आहे. तसं
साधन मार्गांचा भेद आणि व्यक्तीचा भेद जर बाजूला ठेवला, ही जी उपाधी आहे देहाची साधकाच्या ती ठेवली, त्यांनी फक्त भिन्नत्व आहे. म्हणजे पहा किती महत्वाचं आहे. स्वरूपतः संन्यास घेतला असेल, भगवे कपडे घातले असतील, बाकी सगळं जसं पाहिजे विधिवत तसं केलं असेल, आणि आतमधलं जर तसंच ठासून भरलं असेल, केवढी मोठी फजिती आहे. तो विचार केला होता आपण आधीच्या अध्यायात, आठवत असेल तर. म्हणून भगवंतांनी तिथे सांगितलं आहे की तो मार्ग कठीण आहे. अधिकार संपन्न नसताना जर तो घेतला तर आरूढ पतित असा शब्द शिकलो होतो आपण तेव्हा, आठवत असेल तर. एक एकनाथ महाराजांची ओवी आहे, मला आठवते का बघूया. ओवी नाही आठवली तरी अर्थ आठवतोय की वनात गेला आणि वनात जाता जो वनिता स्मरू लागला, अशा अर्थाची ती ओवी आहे. संन्यास घेतला, गेला वनामध्ये, पण वनात जाऊन चिंतन कोणाचं? वनितेचं, म्हणजे बायकोचं. ऐके सकळ संमत जगी अर्जुना गा तोची योगी जो कर्मे करुनी रागी नोहेची फळी. फार सुंदर होई आहे. अर्जुना ऐक, जो कर्मे करून देखील फलाविषयी आसक्त होत नाही तोच या जगात योगी म्हणून सर्व शास्त्रांना व संतांना संमत आहे. अगदी आता निस्संदिग्ध सांगतात की मी फक्त हेच किंवा माझंच म्हणणं असं नाही, सर्व शास्त्रांचं म्हणणं तेच आहे की तो खरा योगी आहे की जो फलाविषयी आसक्तच होत नाही. जैसी, आणि फार सुंदर असा दृष्टांत देतात माऊली, की जैसी मही हे उद्भिजे जनी अहमबुद्धिविण सहजे आणि तेथेची तिये बीजे अपेक्षिना. की ज्याप्रमाणे पृथ्वी ही कर्तृत्वाच्या अभिमाना वाचून सहजच आपले अंग फोडून वर येणाऱ्या वृक्षलतांना जन्म देते, परंतु त्यांना येणाऱ्या फळाची मात्र अपेक्षा करत नाही. काय सुंदर वर्णन केलं. आता हळूहळू आपल्या लक्षात यायला लागेल की दोन वेगळ्या गोष्टी असतात. मला वाटतं आपण मागच्याला बोललो होतो, फलाची अपेक्षा आणि कर्तृत्व या दोन वेगळ्या गोष्टी आहे बरं का. असं होतं कधी कधी, आपण म्हणतो बा बऱ्याच वेळा, मला काही त्याचं श्रेय नाही दिलं तरी चालेल, पण असं असतं तर व्हायला पाहिजे ना. म्हणजे काय, कदाचित कर्तृत्व सोडलं असेल पण फलाची अपेक्षा सोडली असा त्याचा अर्थ होत नाही. त्याला कर्तृत्व, म्हणूनच त्याला कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती असं पूर्ण नावच आहे त्याचं, शास्त्रीय नाव जर हवं असेल तर. कर्तृत्वही सोडावं लागतं आणि भोक्तृत्वही सोडावं लागतं. आणि गंमत अशी आहे, कर्तृत्व घेतलं की भोक्तृत्व घ्यावंच लागतं असा शास्त्राचा नियम आहे. येतच ते ट्रॅक्टर आणि ट्रेलर अशी ती जोडी आहे ती. तैसा आमनाया चेनी आधारे जातीचेनी अनुकारे जे जेणे अवसरे करणे पावे. की ज्याप्रमाणे वेद प्रमाणाच्या आधाराने आणि पूर्वकर्मानुसार प्राप्त झालेल्या वर्णाच्या अनुरूपपणाने ज्या काली जे विहित कर्म म्हणून प्राप्त झाले आहे. आता आपण मगाशी बराच याचा विचार केला की विहित किंवा कर्तव्य कर्म असा याचा आपल्याला अर्थ करायचा आहे, कारण आज वर्णाश्रम धर्माचा विचार कालबाह्य झालाय पुन्हा एकदा. त्यामुळे माझं जे कर्तव्य कर्म आहे, मग ते समाजातलं असो, कचेरीतलं म्हणजे मराठीत आपण ऑफिस म्हणतो त्याला, ऑफिसमधलं असो, घरातलं असो, आईवडिलांच्या प्रती असो, बायकोच्या असो, नवऱ्याच्या असो, मुलांच्या असो, भावांच्या असो, जे काय आपली जी काही नाती आपण निभावतो सगळी, आपण जे भूमिका ज्या आपल्याला निभवाव्या लागतात, संसारात आपण पडलेलो आहोत, आपण सगळे प्रापंचिक आहोत, त्या निमित्ताने माझी जी कर्तव्य कर्म असतील, मग कोणाची मुलं लहान असतील तर त्यांची कर्तव्य वेगळी ठरतात. त्यांची मुलं मोठी झाली आहेत त्यांची कर्तव्य वेगळी असतात, कारण मुलांची गरज कमी कमी होत जाते आपल्याबद्दलची. लहान असताना त्यांना आपली गरज जास्त असते. पण मुद्दा असा आहे की ही माझी कर्तव्य जी आहे ती मात्र अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पाडायची. आई वडिलांशी आपण नीट बोलतो का? त्यांना योग्य तो वेळ आपण देतो का? फार अपेक्षा नसते बरं.
म्हाताऱ्या माणसांची अपेक्षा तरुण मुलांकडनं, तरुण म्हणजे ज्यांचं लग्न झालं आहे आणि त्यांना मुलं झाले, म्हणजे जे आजी आजोबा झालेले आहे, फार अपेक्षा नसते त्यांची. कारण त्यांनाही दिसतं आपण फार व्यस्त आहोत. पण दिवसातून एक दोन वेळा जवळ घरी आपल्या घरात राहत असेल तर फारच भाग्यवान, नसेल तर निदान फोन करून चौकशी आपण करतो का, आई तू कशी आहे, बाबा तुम्ही कसे आहात, नीट आपण त्यांच्याशी बोलतो का, त्यांना जो मान द्यायला पाहिजे ज्यांच्यामुळे आज आपण आपल्या पायावरती इथे उभे आहोत त्याची जाणीव आपल्याला आहे का. एक उदाहरण घेतलं मी फक्त, एक आई वडील आणि मुलगा या नात्यातलं. आपण हे करतो का, हे अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीत बरं का. याचं कारण आहे की मी जर ध्यानयोगावरती आरूढ होण्याची अपेक्षा करून इथे बसलेलो आहे आणि ही माझी नाती जर मी नीट निभावत नसेल, मी माझ्या आईवडिलांशी नीट मी वागत नसेल, तर ज्ञानेश्वरीचा अभ्यास व्यर्थ आहे. पण हे सुद्धा जेव्हा करायचं आहे, हे कर्तृत्व म्हणून करायचं, फक्त माझं चुकलं, माझं हे माझं कर्तव्य म्हणून करायचं. कुठेही कर्तेपणाची भावना नाही, कुठेही अहमभाव नाही, फळाची अपेक्षा नाही. फळाची अपेक्षा नाही म्हणजे आता एक खूप नाजूक मुद्दा आला. मी जे दृष्टांत, आता दृष्टांत म्हणण्यापेक्षा मी जे एक उदाहरण घेतलं आई वडील या नात्याचं, ते उदाहरण थोडंसं तेच पुढे चालवतो म्हटलं तर मी आई वडिलांना फोन करून त्यांची चौकशी करणं, त्यांच्या तब्येतीचे हालहवाल विचारणं, थोडा त्यांच्याबरोबर वेळ घालवणं, हे माझं कर्तव्य आहे. पण माझा मुलगा माझ्या बाबतीत ते कर्तव्य पूर्ण करेल ही अपेक्षा मी न ठेवणं. फळाची अपेक्षा आहे ते आपण दत्त जयंतीच्या वेळेला त्या ग्रंथात अधिक पाहिलाय. मुलांना लहानाचं मोठं करत कशाला, म्हातारपणाची काठी झाली सुरुवात, म्हणजे तिथूनच अपेक्षेला सुरुवात. आणि म्हणजे तर अपेक्षाभंगाचं मोठं दुःख ठेवलेलंच आहे तुमचं. कारण तो मुलगा किंवा ती मुलगी कशी होईल आणि कशी ती, त्यांनी परमपूज्य काकांचं सांगतोय मी, माझं काहीही सांगत नाही आहे. त्यांना खिडक्या उघडत मी कान पकडले, माझं काहीही नाही, परमपूज्य काका हे सांगतात. त्यांनी तसं वागावं की नाही हा त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे. मी माझ्या आईवडिलांशी तसं नक्की वागावं कारण तो माझ्या कर्तव्याचा भाग आहे. कसा फरक आहे पहा, सूक्ष्म फरक आहे. पण हे शिकायचं आहे त्याच्यातनं, की नाही तर पुन्हा फळाची अपेक्षा केल्यासारखं होतं. अरे माझ्या आईवडिलांशी मी चांगला वागलो म्हणजे माझ्या मुलांनी माझ्याशी ते वागतीलच, कारण ते बघतच असतात मी माझ्या आईवडिलांशी कसा बोलतो. नकळत ते संस्कार त्यांच्यावरती होतच असतात, पण ते तसे वागतीलच अशी अपेक्षा मी ठेवता कामा नये. तर मी ज्ञानेश्वरीचा अधिकारी झालो. ते तैसेची उचित करी, पास काय सुंदर, आपल्या विषयाला धरूनच पुढची ओळी आलेली आहे. ते तैसेची उचित करी परी साटोप नोहे शरीरी आणि बुद्धीही करोनी फळवेरी जायची ना, की ते तसेच शास्त्र विहित पद्धतीने तो करतो, परंतु देहात त्या कर्माच्या कर्तृत्वाने गर्विष्ठ होत नाही आणि बुद्धीने देखील फलापर्यंत जात नाही. म्हणून मी मगाशी म्हणालो की इथे दोन वेगवेगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आणून दिलेल्या आहे. एक आहे कर्तृत्व आणि दुसरं आहे फलाची अपेक्षा. म्हणजे मी माझ्या आईवडिलांचं इतकं करतो, तुम्हाला काय वाटलं, नाही, कर्तव्य आहे ते. माझे आईवडील आहेत, ते माझं कर्तव्य आहे. हे गंमत म्हणून सांगतो विषय. मला एका अमेरिकन माणसाने खूप वर्षांपूर्वी अमेरिकेत विचारलं होतं, मी जेव्हा नवीन नवीन इथे आलो होतो, काय तुमचं इंडियन कल्चर म्हणे, तुम्ही मुलं मोठी झाल्यावर आईवडिलांजवळ राहता म्हणे, तुमच्या इथलं कल्चर आपल्याला माहिती आहे, इथे 10वी-12वीतच घर सोडण्याची पद्धत असते. तेव्हा मी त्याला एकच उत्तर सांगितलं होतं की हो, आमची संस्कृती अशी आहे की सुरुवातीला मुलं आईवडिलांजवळ राहतात आणि मग आईवडील मुलांजवळ राहतात, अशी आमची पद्धत आहे. एवढंच सांगितलं होतं मी फक्त त्याला. तर हे मला आत्ता का आठवलं मला माहित नाही. हां, कर्तृत्वाने गर्विष्ठ व्हायचं नाही की मी माझ्या आईवडिलांची काळजी घेतो, उपकार करतोस का, आईवडील आहेत ना तुझे, ते तुझेच आहेत ना. मी आज ते उदाहरण फार लांबवतोय, पण एकच दृष्टांत किती वेगवेगळ्या पद्धतीने, त्याचे पैलू किती आहेत एवढंच मला सांगायचं होतं. इथे मी आईवडील शब्द वापरलाय, बहीण असेल, भाऊ असेल, बायको असेल, आपापली कर्तव्य त्याप्रमाणे बदललेली असतील, पण हाच विचार करायचा आहे की मी जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा माझं चित्त शुद्धच असलं पाहिजे, आणि मला आरूढ होणं शक्यच नाही तर ध्यानावरती. आणि ते शुद्ध होण्याचे हे सगळे उपाय आपण शिकतो आहोत, म्हणजे पूर्वतयारी. ऐसा तोची संधी
असा जो जगत असेल आयुष्य आपला, तोची संन्यासी पार्थागा परियसी, तोची भरवसे निसी योगीश्वर. काय माऊलींनी तर बोलायचं ठेवलेलं आहे. त्याला योगेश्वर म्हटलेलं आहे, की अशा लक्षणांचा जो कर्मयोगी आहे तोच संन्यासी आहे आणि तोच खात्रीने सर्व योग्यांचा राजा आहे. अर्जुना ऐक त्याचा महिमा. काय महिमा आहे? वाचुनी उचित कर्म प्रासंगिक, तया ते म्हणे हे सांडावे बद्धक, तरी टाकोटाकी आणिक एक मांडीची तो. आता एक अत्यंत, आता काय प्रत्येक ओवीतच आहे पण सारखं तेच म्हणावं वाटतं, अतिशय मर्माची गोष्ट सांगतात त्या माऊली, की या वाचून जो मनुष्य असं न करणारा, हे आत्ता मी जसं सांगितलं तसं न करता प्रसंगाने प्राप्त जी विहित कर्म आहे त्याला बंधनकारक मानून हे टाकावे असे म्हणतो, तो तर पहिले कर्म टाकता टाकताच दुसऱ्या कोणत्या तरी एका कर्माची मांडामांड करीतच असतो. आपली फजिती माऊली लक्षात आणून देतात. उदाहरण सांगायचं झालं तर काय, माझी फजिती सांगायला मला खूप आवडतं. काय होतं, एखाद्या नोकरीमध्ये अत्यंत वाईट असा आपल्याला मॅनेजर म्हणा, शुद्ध मराठीत आपण त्याला बॉसही म्हणतो, मॅनेजरही म्हणतो, मराठी शब्द आहे सगळं. तर किंवा एखादं प्रोजेक्ट असतं अत्यंत वाईट, एखादी कंपनी असते अत्यंत वाईट. आता ती वाईट आहे हे कोणी ठरवायचं? मी ठरवतो, बरोबर आहे. पहिली गोष्ट फार वाईट आहे. मग तेव्हा काय होतं, मला प्रचंड वैताग होतो. कशाचा? त्या नोकरीचा. मग कारण काय असेल? बॉस असेल, प्रोजेक्ट असेल, कलिग्ज असतील, ऑफिस जो कम्युट असेल, जे काय असेल ते. आणि मनामध्ये काय व्हायला लागतं माझ्या, मला असं वाटायला लागतं की मॅनेजरचा अभ्यास करतो मी. मला वाटतं अरे बाप, मला खरंच तीव्र तर वैराग्य व्हायला लागलेलं माझं. मी काय सांगतोय, कसं फसवत असतो मी स्वतःला एक साधक म्हणून, आणि ते मांडलेलं आहे ओवीमध्ये म्हणून मी उदाहरण सांगतोय. मला असं वाटायला लागतं मला फारच वैराग्य निर्माण झालेलं आहे, विरक्ती आलेली आहे मला या सगळ्या जगाची, त्यामुळे हा जॉब मला आता सोडायचा, थोडक्यामध्ये नोकरी मला सोडायची. पण माझ्या इतका मी स्वतःला हुशार समजतो, पण माझ्या हे लक्षात येत नाही की हे सोडून मी खरंच कर्मसन्यास घेतोय का? नाही. हे सोडायच्या आधीच मी 4 ठिकाणी पुढच्या नोकरीसाठी अर्ज दिलेले असतात, ज्याला शुद्ध मराठीत अप्लाय केलेला असतो, जॉबसाठी असं म्हणतो आपण. नोकरी म्हणजे इंटरव्ह्यूज सुरू असतात आणि मनामध्ये कुठेतरी मी स्वतःलाच फारच विरक्ती आली, मला या सगळ्यात काही तथ्य नाही, काही अर्थच नाही आहे सगळं. थोडं आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडायला लागल्या, आपल्या मनासारखं कोणी वागत नसलं, मनासारखं प्रोजेक्ट नसलं, मनासारखी टेक्नॉलॉजी काम करायला मिळाली नाही, असं वाटायला लागतं या सगळ्यातून माझं आता फारच मन उडून गेलेलं आहे, मला आता विरक्ती यायला लागलेली आहे. बहुतेक ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचा परिणाम असावा. रामकृष्ण हरी. मुद्दा आहे, ज्ञानेश्वर महाराज सावध करतायत, डोळ्यामध्ये अंजन घालतायत, की बाळांनो, असं जर कुठे वाटत असेल तर एक लक्षात ठेवा की एक कर्म टाकता टाकता तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी कर्माची मांडामांड करीतच आहात. ह्याला संन्यास म्हणत नाही, याला वैताग असं म्हणतात मराठीत. एखाद्या गोष्टीचा वैताग आलाय म्हणून मला ही न करता दुसरी करायची आहे, पण दुसरी करायची आहे, हा मुद्दा आहे. पण काय होतं, बऱ्याच वेळा होतं असं कधी कधी की आपण उदाहरणं घेतो फार मोठमोठ्या लोकांची, म्हणजे सांगायला असतं थोडंसं वाचन बिचन झालेलं असं, तुम्ही काय सांगता, तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर जाऊन बसायचे, भजन करायचे, सोडून दिलं होतं सगळा प्रपंच आपला, संसार बिंसार. अरे हो, पण ते भंडारा डोंगरावरती जाऊन प्रपंच आपलं चुकलं, माझं किती महाग चुकलं वाक्य. भजन करायचे ते भंडारा डोंगरावरती जाऊन, प्रपंच सोडून दिला होता तुकाराम महाराजांनी, बरोबर. मी तसं करतोय का? मुद्दा हा आहे. उदाहरणं आपण देतो तुकाराम महाराजांची, उदाहरणं देतो ज्ञानेश्वर महाराजांची, उदाहरण देतो मीराबाई, कृष्ण भजनामध्ये दंग झालेली. त्यांनी खरं कर्म सोडलं होतं, नवे सुटलं होतं. फरक आहे, मनापासून सुटलं होतं, कारण ईश्वराच्या प्रेमामध्ये इतके ते दंग झालेले होते की कर्म सुटलंच होतं. तो आंबा पिकला होता म्हणून तो गळून पडला होता. मी इथे कैरी ओढून काढायचा प्रयत्न करतोय म्हणून तो चीक राहतोय. आणि म्हणून माऊली म्हणतात आहे की असं कर्मातून सुटण्याची, कंसात वैतागाने ज्याला घाई झालेली आहे ना, त्याच्या डोळ्यामध्ये हे झणझणीत अंजन घातलेल्या माऊलींनी की कर्मातून सुटण्याचा नकारे प्रयत्न करू, कर्म बंधनातून सुटण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून जो आपलं काम व्यवस्थित करतो,
आपली सगळी कर्तव्य जो मनुष्य व्यवस्थित पार पाडतो, मग ते घरातलं असो, ऑफिसमधलं असो, बाहेरचं असो, समाजाचं असो, राष्ट्राचं असो, त्यांनी जर म्हटलं आता मी सोडतो आहे, तर त्याच्या म्हणण्याला काहीतरी अर्थ प्राप्त होतो. कारण तुम्ही सोडू नका असं म्हणणारे बाकीचे लोक तयार असतात, तो इतकं उत्कृष्ट कर्म करत असतो. येतेच आहे पुढे 50 क्रमांकाची होई तर तीच सांगताय. तर त्याच्यात एक माऊली दृष्टांत देत आहेत की जैसा क्षाळुनिया लेप एक सवेची लावी जे आणिक तैसेने आग्रहाचा पायिक विचंबे वाया. माऊलींचा दृष्टांत आहे की ज्याप्रमाणे अंगाला लागलेला चिखलाचा एक लेप धुवून काढल्यानंतर पुन्हा दुसरा लागलीच लावावा, त्याप्रमाणे आग्रहाचा जो दास आहे तो व्यर्थ आत्मवंचना करतो. फारच सुंदर शब्द इथे आलेला आहे. मी जे वर्णन मगाशी माझं केलं, वैतागाचं वर्णन, ज्याला मी वैराग्याचं नाव देतो आहे, म्हणजे मी स्वतःची आत्मविरुक्ती झाली, स्वतःची आत्मवंचना. पण मी आत्मवंचना करतो आहे म्हणजे मी स्वतःला फसवतो आहे. याच्या पलीकडे काय? आतमध्ये विषयासक्ती ठासून भरलेली आहे. फक्त काही ठिकाणी समजा अपयश आलं, मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की आपण त्या परिस्थितीतून बाहेर पडून पुन्हा दुसऱ्या परिस्थितीत घुसायला तयारच. आणि आता पुढे प्रसिद्ध ओवी येते 50 क्रमांकाची, अगदी पाठ करून ठेवावी. गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीच आहे सहजे, की तेची संन्यासे वाढविजे सरीसे पुढते. ही ओवी कोणासाठी आहे माहिती आहे ना? माझ्यासारख्यांसाठी, की विषयासक्ती आतमध्ये ठासून भरलेली आहे त्यांच्यासाठी आहे. जे खरे विरक्त संन्यासी आहेत त्यांच्यासाठी ही नाही. की म्हणतात आहे की अरे, माझ्या चेहऱ्याकडे पण महाराज म्हणतात आहे की अरे, गृहस्थाश्रमाचं ओझं डोक्यावर आधी सहजच तुझ्या आहे, पुन्हा तेच ओझे गृहस्थाश्रमाचा त्याग केला तरी संन्यासाश्रमाच्या रूपाने लागलीच पुन्हा डोक्यावर वाढत्या प्रमाणात चढते. कारण काय? तर गृहस्थाश्रमापेक्षा संन्यासाश्रमामध्ये चौपट शौचाचार पाळावा लागतो. आता मला जर गृहस्थाश्रमातलाच शौच जमत नसेल, आहे यमनियमातला शौच, खूप सुंदर तत्वज्ञान आहे. मी तुम्हाला सांगतो, इतकं जागं करतं आपल्याला. उदाहरणार्थ, आपल्याला संसारातले प्रपंचातले अहंकार भरपूर असतात. आपापले अहंकार प्रत्येकाला चांगले माहीत असतात. मी ते झाकण्याचा प्रयत्न करत असतो तरीसुद्धा ते लोकांच्या लक्षात येतातच. मग ते बुद्धीचे असतील, मनाचे असतील, परिस्थितीचे असतील, कशाचे असतील, शरीराशी संबंधित असतील, अहंकार आपल्याला प्रपंचात भरपूर असतात. आणि त्याच्यामध्ये जो पारमार्थिक मनुष्य असतो, की जो हे सगळ्या मोठमोठ्या ग्रंथांची मी नेहमी यादी सांगत असतो, त्यांचा अभ्यास करत असतो, परमार्थाच्या नावाने काहीतरी करत असतो असं म्हणूया. मी काय सांगतोय? गृहस्थाश्रमाचे ओझे म्हणजे गृहस्थाश्रमातले अहंकार आधीच आहेत, कपाळी आधीच आहे सहजे, की त्याची संन्यासे वाढवीचे. म्हणजे काय? जर मी नीट तत्वज्ञान समजून घेतलं नाही तर काय होतं माहितीये? प्रपंचातल्या उपाधी आहेतच, आता पारमार्थिक उपाधी घेऊन मी बसतो डोक्यावरती. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारा मी मी मराठीत डबल कोट, म्हणून मी अशी खूण केली. किती सावध राहावं लागतं, की मी जास्तीचे अहंकार तर घेऊन नाही ना बसत आहे परमार्थाच्या नावाखाली. जास्तीचा दांभिकपणा तर माझ्यात शिरत नाहीये ना परमार्थाच्या नावाखाली. कारण प्रपंचातला आहेच. प्रपंचात झाकापाक सुरूच असते. जे नाही ते दाखवणं दांभिकपणा, जे आहे ते लपवणं, म्हणजे दिसू नये अशा ज्या गोष्टी आहेत पण दिसू नये, लपवणं. त्याच्यात पारमार्थिक गोष्टींची भर नको पडायला. या एका ओवीतनं इतकं आपल्याला शिकायचं आहे. गृहस्थाश्रमाचं ओझं आधीच आहे, त्याच्या संन्यासाचं ओझं कशाला वाढवता तुम्ही? कारण काय? ज्याला गृहस्थाश्रमाचं ओझं झालेलं आहे ना, त्याच्यासाठी हे बोलणं सुरू आहे. ही मार्मिकता आहे त्याच्यातली. आणि गृहस्थाश्रमाचं ओझं कधी होतं? अनाश्रित कर्मफलम, हे जो करत नाही त्याला ते ओझं होतं. म्हणून माऊली शेवटी या निर्णयाप्रत येते की म्हणून अग्निसेवा न सांडिता, कर्माची रेखा नोलांडिता, आहे योग सुख स्वभावता आपणापाची. की म्हणून गृहस्थाश्रमातच अग्निहोत्र न टाकता, म्हणजे आपले कर्तव्य कर्म न सोडता, वर्णाश्रमविहित धर्म मर्यादेचे उल्लंघन न करता मनुष्य वागू लागला तर स्वभावताच आपण होऊन कर्तृत्वाभिमान व कर्मफल ह्यापासून चित्तवृत्तीचा निरोध झाल्याने योगाचे सुख लाभते.
पुढचा श्लोक वाचतो, क्रमांक 2. थोडासा वेळ आहे. यम संन्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पांडव, न यस्सन्न्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन. यम संन्यासम इति प्राहुः योगम तम विद्धि पांडव, नाही असन्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन, असा त्याचा पदच्छेद आहे. अर्थ आहे की अर्जुना, वेदशास्त्रे ज्याला सर्व कर्म व फलत्याग रूप संन्यास म्हणतात तोच योग आहे असे जाण. जो कर्मफलाच्या संकल्पाचा त्याग करीत नाही तो कोणीही योगी होत नाही. आता काय सांगायचं राहिलं. विद्धी म्हणजे जाण, आणि इथे प्राहू शब्द आलेला आहे. प्राहू म्हणजे म्हणतात असं कथन आहे. कोणाचं कथन आहे? वेदशास्त्रांचं. काय कथन आहे? सर्व कर्म आणि कर्मफल त्याग रूप संन्यास जो आहे ना त्यालाच योग असं म्हणतात. आणि जो कर्मफलाच्या संकल्पाचा त्याग करीत नाही तो कोणीही योगी होणं शक्य नाही. आता कल्पना करा, पुन्हा एकदा तोच विषय सारखा पुढे येतो आहे की मी कर्मफल संकल्प करीत असेन तर मी कधीही या जन्मात, मग आता समर्थांनी आमच्या मनाच्या श्लोकात काय दुसरं सांगितलं? काय सांगितलं समोर? या जन्मातच म्हटलंय ना, कल्पांत काळी तया ज्ञान कल्पांत काळी कळेना म्हटलंय समोर. देहबुद्धीचा निश्चयो ज्या ढळेना. पण समर्थ काय सांगतात आहे हे कळण्यासाठी शास्त्रात अभ्यास करावा लागतो. हेच सांगतात आहे. देहबुद्धी याचा अर्थ पुन्हा देहबुद्धी कशातून आली? त्याच्यातून झाली. या कर्मफलाचा संकल्प मी का करतो? देहबुद्धीतूनच करतो. कारण ते सुख मला हवं असतं, कारण जगत सत्यत्व गेलेलं नसतं, देह सत्यत्व गेलेलं नसतं. गाडी पुन्हा पुन्हा तिथेच येते. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी इथेच येऊन थांबते गाडी शेवटी. म्हणून तर त्यालाच तर खरी साधना म्हणतात. एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि आज वेळ होते आपली, थांबतो. याच श्लोकावरती भाष्य करताना आचार्य म्हणतात आहे, फलसंकल्पस्य चित्त विक्षेप हेतुत्वात. काय म्हणतात आचार्य? फलसंकल्पस्य चित्त विक्षेप हेतुत्वात. आत्ता आपण काय वाचलं? कर्मफलाच्या संकल्पाचा त्याग जो करत नाही तो योगी होत नाही. त्याचं कारण मीमांसा करताना आचार्य बोलतात आहे काय? फलसंकल्प हे चित्ताच्या किंवा फलसंकल्प रूप चित्ताचा जो विक्षेप आहे त्यांनी आपल्याला समाधिस्थ होता येत नाही. काय कळलं? पुन्हा एकदा वाचतो. फलसंकल्प रूप चित्ताचा जो विक्षेप असतो त्यांनी आपल्याला समाधिस्थ होता येत नाही. त्यामुळे नामस्मरण जरी मी करत असेन, मी ध्यान जरी मी करत असेन, त्यांनी जे व्हायला हवं आहे ते होत नसेल. याचा अर्थ समजून घ्यायचं की कुठला तरी निर्बंध आहे, काहीतरी आपल्या आडवं येत आहे. बरोबर आहे? मग काय नेमकं आडवं येत आहे? तर ती फलासक्ती. कारण काहीतरी अपेक्षा असते असं व्हावं आणि चित्त तिकडे धावतं आणि मग त्याच्या संबंधी संकल्प विकल्प सगळं ते सुरू होतं. आणि आता एक शेवटचा मुद्दा सांगतो, अत्यंत महत्वाचा. मी आत्ता जे सांगितले त्यातली मार्मिकता सांगतो आणि थांबतो. याचा अर्थ असा आहे की सूक्ष्म जर आपण विचार केला तर समाधीचा जो निर्बंध आहे ना तो कर्म नाहीच आहे, कर्म फलासक्ती आहे. फार महत्वाचा विचार आणि सुंदर विचार आहे की कर्म कधीच आपल्या समाधीच्या आड येणार नाही. आड जर समाधीच्या येणार असेल आणि येत असेल तर ते फक्त कर्माच्या फलासक्ती हेच आहे. कारण मी जेव्हा ध्यानाला बसतो, समाधीच्या अभ्यासाला बसतो, विचार करा, कर्म तर नसतातच तिथे. मी कर्म कुठे करत असतो? मग छळतो कोण मला तिथे? कोण मला योगारूढ होऊ देत नाही आहे? कर्मफलासक्ती. या सुंदर विचारासह आज आपण थांबू. आपली वेळ झालेली आहे आणि पुढच्या वेळेला 2 ओव्या या श्लोकावरती आहे, क्रमांक 2. ते आपण घेऊ. तुमच्या थोडं लक्षात आलं असेल मी वेग वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. अजून करूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.